वेणबाईची गोष्ट. वेणबाई म्हणून एक गरीब विधवा स्त्री होती. अंदाजे वयाच्या 100व्या वर्षी वेणबाई रामतनू चरणी विलीन झाल्या. ती नित्यनियमाने श्री रामतनूंच्या मंदिरात दर्शनाला येत असे. लहानपणापासून तिची शांताबाईवर अपार श्रद्धा. ती रोज शांताबाईच्या घरी यायची आणि पडेल ते काम करायची. आपल्या घरचं काम आटोपलं की तडक शांताबाईच्या घरी येई आणि तिच्या सहवासात जास्तीत जास्त काळ घालवी. तिचं भजन पूजन जप तप पाहत राही. त्यामुळे शांताबाईची ती अत्यंत आवडती बनली होती. या वेणबाईचा नवरा मिठागरावर कामाला होता, पण तो पूर्वी अकाली वारल्यामुळे तिच्यावर फार कठीण परिस्थिती गुदरली होती. तिला 4 मुलं होती. कुणाचा आधार नव्हता. लोकांचं दळणकांडण करून आणि मसाला कुटून ती आपलं आणि मुलांचं कसं तरी पोट भरीत असे. शांताबाईही तिला मधून मधून जमेल ती मदत करी, पण करून करून किती करणार. सर्व कुटुंबाचा सांभाळ करणं काही शक्य नव्हतं. त्यामुळे वेणबाईची स्थिती नेहमी हालाखीचीच असे. कधीकधी तर घरात मुलांना खायला देखील काही नसे. मुलांचे ते हाल पाहून आपल्या दुर्दैवाला दोष देत ती सारखी रडत राही. एके दिवशी तर तिला ते फारच असह्य झालं आणि या रोजच्या दुःखातून सुटण्याकरता गावच्या तळ्यात जाऊन जीव द्यायचा तिने निश्चय केला. तिने सगळी आवरावर केली. संध्याकाळी मुलांना घरात होती तेवढी थोडी थोडकी भाकरी खाऊ घातली आणि काळोख पडल्यावर तळ्यात उडी घ्यायची अशा तयारीने राहिली. इकडे शांताबाई जपाला बसली होती. संध्याकाळचे 6 वाजले होते. अकस्मात सद्गुरूंनी जपाचा भंग करून तिला उठवलं आणि आज्ञा केली, जा, तुझी दासी संकटात आहे, तिला मदत कर. शांताबाईने सर्व जाणलं. ती लगबगीने खोलीत गेली आणि रांजणातले थोडे तांदूळ काढून घरात जवऱ्या गुलब्या पाटील म्हणून चारा आणणारा मजूर होता त्याच्याजवळ देऊन म्हणाली, ताबडतोब जा आणि हे वेणबाईला दे. मी दिले आहेत म्हणून सांग. तिच्या मुलांना खायला काही नाही. देवाने मला जपातून उठवून आज्ञा केली आहे. तो तसाच घेऊन निघाला. इकडे वेणबाई काळोख पडू लागल्यावर तळ्यावर जाण्याकरता म्हणून उंबरठ्याच्या बाहेर पडणार तोच जवऱ्या पाटील तांदूळ घेऊन आला. कोणी दिले असं विचारल्यावर शांताबाईने दिले आहेत. तुझ्या मुलांना खायला काही नाही म्हणून देवाने जपामधून तिला उठवून तुला मदत करायला सांगितलंय, असं त्याने उत्तर दिलं. वेणबाईला ते ऐकून भडभडून आलं. केवढी बायची माझ्या माया, असं म्हणून ती परत फिरली आणि घरात जाऊन कृतज्ञतेने रडू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून शांताबाई देवकूबाईला म्हणाली, 4 भाकऱ्या बांधून तयार ठेव. वेणबाईला घेऊन आज मी ठाण्याला जाणार आहे आणि वेणबाईलाही जाऊन माझा निरोप सांग. तुला शांताबाईने आज आपल्याबरोबर ठाण्याला बोलवले. देवकूबाईने भाकऱ्या बांधून ठेवल्या आणि वेणबाईला तो निरोप जाऊन सांगितला. आदल्या दिवशीच्या दयेने भारावलेली वेणबाई निरोप ऐकताच हजर झाली आणि दोघी जणी पायी ठाण्याला जायला निघाल्या. वाटेत महापागावच्या विहिरीजवळ येताच शांताबाईने वेणबाईला संकोच वाटू नये म्हणून स्वतः थोडी दूर राहून तिला भाकरी खायला लावली आणि पाणी प्यायला लावलं. ती शांत झाल्यावर पुन्हा येऊन पुढे चालताना कालची सर्व हकीकत सांगितली आणि धीर देऊन म्हटलं, काही काळजी करू नकोस, देव तुझा पाठीराखा आहे, सर्व ठीक होईल. ठाण्याला गेल्यावर तिची घरच्यासारखी सर्व काळजी शांताबाईने घेतली. शेजारून आणून नवं लुगडंही तिला नेसायला दिलं. त्या दोघी 4 दिवस ठाण्याला होत्या. त्या अवधीत सत्याच्या सद्धर्माच्या गोष्टी सांगून शांताबाईने वेणबाईच्या मनातली सारी निराशा दूर केली आणि ती पूर्ण समाधानी निश्चिंत बनल्यावर तिला घेऊन ती परत तुर्भ्याला आली. तुर्भ्याला आल्यावर वेणबाई शांताबाईच्या सेवेतच नेहमी राहू लागली. घरी फक्त मुलांना स्वयंपाक करून घालण्याकरता जायची आणि तो आटोपला की परत यायची. शांताबाईला तिने आपले दैवतच मानलं. या वेणबाईचा नवरा मधून मधून तिच्या स्वप्नात यायचा आणि म्हणायचा, मला साखर आण आणि चहा करून दे. वेणबाईने शांताबाईला विचारलं तेव्हा तिने सांगितलं, त्याने कधीच देवाचं नाव वगैरे घेतलं नाही, पण त्याची माया आहे. मुलांचे हाल बघून तू रडत बसलेली पाहून त्याला दुःख होतं आणि म्हणून तो मधून मधून तुझ्या स्वप्नात येतो. मुलांना चहा वगैरे काहीतरी करून दे अशी त्याची माया सांगते. त्याच्या उद्धाराकरता तू रामकृष्ण हरी असा जप कर. असं म्हणून तिने आपल्याजवळची एक जपमाळ तिला दिली.
ती घेऊन वेणबाईने त्या नामाचा 2 लाख जप केला. तेव्हा नवरा स्वप्नात यायचा बंद झाला. शांताबाईने सांगितलं, तो आता चांगल्या गतीला गेलाय, त्याची आता काही काळजी नाही. बायकांचं भजन. ठाण्याहून आल्यावर एक दिवशी शांताबाईने वेणबाईला सांगितलं, वेणे, 4 बायका भजनाला घेऊन ये. वेणबाई म्हणाली, कुठल्या आणू? या अडाणी बायकांना भजन कसलं येणार? शांताबाईने उत्तर दिलं, आण तर खरं, पाहूया पुढे. वेणबाई गावात जाऊन 4 म्हाताऱ्या बायका घेऊन आली. शांताबाईने सांगितलं, तुम्हाला काय येईल ते म्हणा, होळीची गाणी म्हटलीत तरी चालतील. त्याप्रमाणे बायका गाणी म्हणू लागल्या. प्रथम होळी इत्यादींचीच गाणी होती, पण पुढे पुढे संख्या वाढली आणि सर्वजणी मिळून अभंग इत्यादीही गाऊ लागल्या. त्यातूनच तुर्भ्याला बायकांचं स्वतंत्र वारकरी भजनी मंडळ तयार झालं. काही वर्षांमागे कोकणचे गांधी कैलासवासी आप्पासाहेब पटवर्धन हे भूदानाच्या प्रचाराकरिता या भागात आले असता तुर्भ्याच्या नाक्यावर या बायकांनी त्यांचं भजनाने स्वागत करून त्यांना भजन म्हणतच गावात मिरवणुकीने आणलं. आप्पासाहेबांनी उद्गार काढले, मी भूदानाच्या प्रसाराकरता महाराष्ट्रात ठिकठिकाणी हिंडलो, पण बायकांचं असं प्रसन्न सांप्रदायिक भजन मी कुठेही ऐकलं नाही. या भजन मेळाव्यात आजपर्यंत ज्या ज्या बायकांनी श्रद्धेने भाग घेतला त्यांना म्हातारपणी जणू देवाचा निरोप आल्याप्रमाणे सुखाने शांततेने मरण आलं. कोणताही त्रास भोगावा लागला नाही.